शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल शिंदे यांच्या घरावर अचानक पोलिसांनी जी धाड टाकली, छापा टाकला. त्यांचं म्हणणं आलं काही निवडणूक अधिकारी त्यात होते. ज्या पद्धतीने ह्या घराची सर्व झाडाझडती घेतली आणि त्या झाडाझडतीत कुठेही काही आढळून आलं नाही. पण यातून एक लक्षात आलंय की शिवसेनेचे जे उमेदवार असतील किंवा शिवसैनिक असतील यांना येनकेन प्रकारे त्रास देण्याचं काम प्रशासनाला हाताशी धरून चाललेलं आहे. आणि अशा पद्धतीने पोलिसांचा हे जे काही अटॅकी वर्तन होतं त्यामुळे अनिल शिंदे हे अत्यवस्थ अवस्थेत गेले. त्यांचा बीपी हॉस्पिटलला आणेपर्यंत मिळतच नव्हता, हाय नाही आणि लो नाही. आताही ते अतिशय बिकट परिस्थितीत झुंज देत आहेत, आनंद ऋषी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. जेव्हापासून शिवसेनेने स्वबळावर अहिल्यानगर शहराची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तेव्हापासून इथले जे काही आमचे मित्र पक्षातले कोणी नेते लोकप्रतिनिधी असतील किंवा विरोधक असतील यांच्या पायाखालची वाळू सरकली की काय, कारण शिवसैनिकांनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे, सामान्य शिवसैनिकांनी. आणि म्हणून कुठे आमचे उमेदवार प्रचाराला जात असतील, पत्रक वाटत असतील तर त्या ठिकाणी दडपशाही केली जाते. 50-50 100-100 गुंड, काही लोकांनी तर हरियाणातून गुंड आणलेत अशी माहिती मिळते अहिल्यानगर शहरात. नक्की कुठे घेऊन जायचं या लोकांना या अहिल्यानगर शहराला? अशा पद्धतीने जर दडपशाही आणि हुकुमशाही या शहरावर लादण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर यापूर्वीचा इतिहास त्यांनी तपासला पाहिजे. प्रशासनाची कीव येते की कुणाचं बटीक म्हणून काही निवडक लोकप्रतिनिधी असतील, नेत्यांचं बटीक म्हणून प्रशासन या ठिकाणी काम करत आहे. प्रशासनाचा निषेध तर करतोच, पण दुसऱ्या बाजूने प्रशासनाला इशाराही देतोय. शिवसैनिकांना स्वतःला न्याय कसा मिळवायचा हे बाळासाहेबांनी शिकवलेलं आहे. जर प्रशासनाने वेळीच स्वतःला सावरलं नाही आणि अशाच पद्धतीने पक्षपातीपणाचं जर काम या शहरात चालवलं तर शिवसैनिक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, नगरकर रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच ही जाणीवपूर्वक आणि त्रास देण्याच्या मानसिकतेतून कुठल्याही परिस्थितीत शिवसेनेचे उमेदवार यांना मतदारांपर्यंत पोहोचता आलं नाही पाहिजे. निवडणूक प्रक्रियेतून त्यांना बाजूला ठेवायचं अशा प्रकारची षडयंत्र ही राबवली जात आहेत नगर शहरात. मात्र सुज्ञ मतदार हे सगळं बघतोय आणि सुज्ञ मतदार मतपेटीतून याला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. अनिल शिंदे असतील किंवा शिवसेनेच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याला सामान्य शिवसैनिकाच्या जीवितास थोडा जरी काही धक्का पोहोचला तर गाठ शिवसेनेशी आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांशी आहे हे प्रशासनाने आणि या जे कोणी हुकुमशाही करणार आहे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे.